नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल। हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्या जॉब कोणकोणत्या आहेत, पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत, पर पॅकेज मिळू काय शकतं, कारण ते महत्त्वाचं आहे। सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजेच डीईई हा 3 वर्षाचा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे, जो तुम्ही 10वी नंतर करू शकता। या कोर्समध्ये मेनली जे जॉब सेक्टर्स आहेत तिथे तुम्ही काम करू शकता, जसे की टेलिकम्युनिकेशन, टेलिकॉम सेंटर्स, त्याचबरोबर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमध्ये ॲज अ टेक्निशियन, किंवा तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा जॉब करू शकता। याच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत। तर आता आपण याची शैक्षणिक पात्रता बघूया की शैक्षणिक पात्रता काय लागते। तर बघा, हा 10वी वर करला जाणारा कोर्स आहे। 10वी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हा कोर्स करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला मिनिमम 55% मार्क्स असणे आवश्यक आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी, कारण हा ह्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर हा कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतो। काही कॉलेजमध्ये तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन तुमच्या पास आउटच्या मार्क्सवरच दिले जाते, पण काही कॉलेजमध्ये मिनिमम 55% मार्क्स लागतात। जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, म्हणजे रिझर्व्ड या कॅटेगरीमधून तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्हाला अतिरिक्त 5% पण यामध्ये सूट दिली जाते। तर आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे। तर याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते। हा कोर्स महाराष्ट्रामध्ये तसेच आउट ऑफ स्टेट, जसं पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, कोलकाता युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर चंदीगड, तर इथे सुद्धा हे कोर्सेस अवेलेबल आहेत। राजस्थानच्या जयपूरमध्ये सुद्धा खूप सारे कॉलेजेस आहेत जे की हे कोर्स ऑफर करतात। महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा कोर्स पाहायला भेटतो। याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन। तुम्ही कॉलेजला व्हिजिट करू शकता। कॉलेजमध्ये हा कोर्स जो आहे त्याचे जे ऍप्लिकेशन आहेत ते वर्षाच्या मिडमध्ये म्हणजेच एप्रिल ते जूनमध्ये सुरू होतात। तुम्ही कॉलेजला व्हिजिट करून डायरेक्टली तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता। तसेच जर ऑनलाईन म्हणलं तर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजला जे साईट आहे ते व्हिजिट करावी लागेल। याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं व्हिजिट करू शकता, कोणकोणते कॉलेज आहेत ते पाहून। त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता। तुम्हाला जर एंट्रन्स एक्झाम त्यांनी अनिवार्य केलेली असेल, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे, तर तुम्हाला मोस्ट ऑफ कॉलेजेस 99% कॉलेजेस जे आहेत ते इथं एंट्रन्स एक्झाम ठेवतात। ते एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट व्हावी लागते। आणि महाराष्ट्रामध्ये हा सीन पाहिला तर ऑनलाईन ऍडमिशन तुमचे इझिली होऊन जाते, फक्त तुमच्या मार्कच्या बेसिसवर। तर या कोर्सचा कालावधी काय आहे, तर बघा, ऍडमिशन घेतल्यानंतर या कोर्सचा जो कालावधी तुम्हाला पडतो तो 3 वर्षाचा पडतो। हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे आणि याच्यामध्ये ज्या एक्झाम्स होतात, म्हणजे आफ्टर ऍडमिशन ज्या तुमच्या कॉलेजच्या एक्झाम्स होतात त्या सेमिस्टर पद्धतीने आहेत। काही कोर्सेस इयरली असतात तर काही कोर्सेस सेमिस्टर असतात, तर त्यामध्येच हा आहे। बाकी तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, वायवा, थेअरी सर्व काही हे होत राहील, पण तुमच्या ज्या मेन एक्झाम्स असतात त्या सेमिस्टर पद्धतीने असतात। यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। इच सेमिस्टर तुम्हाला पास आउट होणे गरजेचे आहे आणि आफ्टर कम्प्लिटिंग 3 इयर्स तुम्हाला डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळून जाते। जेव्हा तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये किंवा बाकीच्या अपॉर्च्युनिटी, जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत तिथं हे प्रमाणपत्र जे आहे ते वापरू शकता। तर मित्रांनो, याचा सिलेबस आपण आता शॉर्ट मध्ये पाहूया। याच्या सिलेबस बद्दल मी फर्स्टली सांगू इच्छितो की डिटेल्ड इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही वाचू शकता। इथे मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे, कारण हा व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाहीये। हा जो कोर्स आहे मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलेला आहे 3 वर्षाचा आहे। सेमिस्टर वाईज याच्यामध्ये एक्झाम्स होतात, तर 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। तर 6 सेमिस्टरचे विषय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। जसं सेमिस्टर 1 मध्ये अप्लाइड सायन्स, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग सायन्सेस, एलिमेंट्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, अप्लाइड सायन्स लॅब, कम्प्युटर स्किल लॅब, रायटिंग लॅब। त्याचबरोबर सेमिस्टर 3 आणि 4 मध्ये इलेक्ट्रिकल मशीन्स, कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क्स, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लॅब, सी प्रोग्रामिंग लॅब। आणि सेमिस्टर 5 आणि 6 मध्ये एस्टिमेशन अँड स्पेसिफिकेशन, एम्बेड सिस्टीम, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, इलेक्ट्रिकल वर्कशॉप, एम्बेड सिस्टीम लॅब, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन डिझाइन लॅब, CASP, प्रोजेक्ट वर्क। हे सर्व जो सिलेबस आहे तो तुम्हाला ह्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये पाहायला भेटतो। 6 सेमिस्टर मध्ये हे पाहायला भेटतो। याचं विस्तृत तुम्हाला जर वाचायचं असेल सिलेबस की काय आहे, जर तुम्ही इच्छुक असाल, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर ही विस्तृत डिटेल तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून वाचू शकता। किंवा या रिगार्डिंग काही अडचण येत असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका। इंस्टाग्रामचा ID दिलेला आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता,
किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीही लिंक दिलेली आहे, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. याचे जर महाराष्ट्रामधील टॉपचे कॉलेजेस पाहिले तर पुण्यामधले DY पाटील आहे, मुंबईचे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तसेच खूप सारे युनिव्हर्सिटी आहेत, ते हा कोर्स प्रोव्हाइड करतात. महाराष्ट्रामध्ये जर मी तुम्हाला रिकमेंडेड करायचं म्हणलं तर तुम्ही पुणे किंवा मुंबई यासारख्या ठिकाणी हा कोर्स कंप्लीट करू शकता, किंवा तुम्हाला रुरल एरियामध्ये तुमचं शहर जर असेल, जे जवळ असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुमचं कॉलेज हा कोर्स प्रोव्हाइड करत असेल तर ते तुम्ही चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिलेली आहे तिथं मी महाराष्ट्रातील जे टॉप कॉलेजेस आहेत ते तिथं मी मेन्शन केलेले आहेत. तुम्ही ते 1 बाय 1 वाचू शकता. त्यांची फीस सुद्धा, जे ॲव्हरेज फीस ते घेऊ शकतात विद्यार्थ्याकडून किंवा तुमच्याकडून, तर ते सुद्धा फीस आम्ही तिथं दिलेली आहे. तर मित्रांनो, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढील संधी काय? तर बघा, प्रायव्हेट सेक्टरला याच्या खूप साऱ्या संधी आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनू शकता किंवा सिस्टीम ऑपरेटर बनू शकता, असे खूप सारे जॉब्स, त्याची जॉब रोल्स आणि त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज, याबद्दल मी डिटेल्ड माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे वाचू शकता. त्याचबरोबर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली अंडर ग्रॅज्युएशन, जो की 12वी नंतर डिग्रीचा कोर्स असतो, तर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट सेकंड इयरला म्हणजे DSCला ऍडमिशन घेऊ शकता, तुम्हाला भेटून जातं. पुढे तुम्ही PG करू शकता. हे कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली प्रायव्हेट सुद्धा जॉब आहेत. डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा याच्या एक्झाम्स होतात, तर त्या सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता, किंवा फर्दर तुमची स्ट्रीम मधूनच तुम्हाला खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला वापस एकदा रिपीट करेन की ज्या जॉब्स आहेत त्याच्यामध्ये, त्या जॉब्स, त्याचा जॉब रोल आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे त्याचं जे LPA वगैरे आहे, सर्व डिटेल, की किती पॅकेज मिळू शकतं, कोणती जॉब बेस्ट आहे, तर हे सर्व काही खाली वाचायला भेटेल. तिथं क्लिक करून तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, हा कोर्स कोणी निवडावा असा प्रश्न असेल तर जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे आहे, तर तुम्हाला हे आवडतं, त्याचे विषय तुम्हाला मी सांगितलेले सिलेबस हा जर तुम्हाला सोपा जात असेल, मॅथमॅटिक्स आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही हे जे डिप्लोमा आहे तो परस्यू केला पाहिजे. किंवा डायरेक्टली तुम्ही 10वी 12वी नंतर याचे जे डिग्री रिलेटेड कोर्सेस आहेत, डायरेक्ट अंडर ग्रॅज्युएट, तर त्याच्यामध्ये डायरेक्टली एंटर करता येतं. पुढे तुम्हाला गव्हर्नमेंट ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये विस्तृत पद्धतीने दिलेले आहेत. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती या कोर्स रिलेटेड. याबद्दल काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला अतिरिक्त मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, कारण असेच कोर्स रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.